2:15 झालेत आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये मी उभा आहे. श्राविका प्रशालेच्या बाजूला प्रभाग क्रमांक 4चं बूथ आहे आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये यापूर्वी ज्यांनी उमेदवारी म्हणून दिली आणि त्यांच्या पत्नीला निवडून आणत आहेत. आजची परिस्थिती कशी आहे आणि मतदानाचा टक्का किती आहे? प्रभाग क्रमांक 4 मध्ये 41 बूथ आहे. प्रत्येक ठिकाणी गेलं की भारतीय जनता पार्टीच्या चारही नगरसेवकला चांगला रिस्पॉन्स आहे. कोण कोण आहेत? वंदनाताई गायकवाड, आनंदनेता जाधव, ऐश्वर्या साखरे आणि विनायक विटकर हे 4 उमेदवार. एकूण मतदार किती आहे? एकूण मतदार 32,000 आहे. 32,000. जवळपास आता 2-2.25 होत आले. किती टक्का मतदान झालं? 41. आता तर 35% पर्यंत मतदान झालेलं आहे. अपेक्षा 55 ते 60% पर्यंत जाईल मतदान आणि चारही उमेदवार प्रचंड मताने निवडून येणार आहेत. नक्कीच राजाभाऊ, पण एक अनुभव तुमचा दांडगा आहे. बूथवर काम करण्याचाही अनुभव आहे. प्रशासनाकडून मतदार याद्या तयार करत असताना मतदान केंद्र आणि मतदार यादी ह्याच्यामध्ये फोड व्यवस्थित केले नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे मतदारांना खूप धावपळ होते. थोडंफार झालं, कारण काय शहर वस्तीत 107 मतं आमच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेत आणि आमच्या इकडले काय थोडे मतं ती त्या भागात गेलेत. पण ह्याचा कुठला परिणाम होणार नाही. आमचे प्रत्येक उमेदवार 3,500 ते 4,000 मतांनी निवडून येतील ही मी खात्री देतो. गेले 30 ते 35 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. त्यामुळे जे वातावरण कसं चाललंय हे मला चांगल्या पद्धतीने कळतंय. त्यामुळे कुणी काय जरी म्हणलं तरी चारही उमेदवार हे निवडून येणार भारतीय जनता पार्टीचे. 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच निवडून येतील. पण ज्या उमेदवार उभे आहेत त्यांचा दावा काय? मी प्रभाग क्रमांक 4 ची उमेदवार वंदना गायकवाड आहे आणि माझा दावा एकच आहे की भारतीय जनता पार्टी फिक्स. पॅनल टू पॅनल होतंय मत? हो, पॅनल टू पॅनल. मागतानाच आम्ही एक मागितलेलंच नाहीये. पॅनल टू पॅनलच पाहिजे. आपल्याकडे जी बूथची जबाबदारी दिली आहे त्या बूथवरती पॅनल टू पॅनलच मतदान चालू आहे. किती टक्क्यापर्यंत हा मतदानाचा टक्का वाढेल? 35 ते 36% आतापर्यंत मतदान झालेलं आहे. आम्ही टक्केवारी घेऊनच आलोय आणि जवळजवळ 60% पर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. तुम्ही दावा करताय म्हणजे तुम्ही किती मताधिक्यानं निवडून याल? मागच्या वेळेस मी 8,000 मतांनी होते. यावेळेस मी 10,000च्या पुढे लीड घेऊ शकते. या माझा मतदार राजाच दाखवून देईल आता तुम्हाला उद्याच्याला. एक वैशिष्ट्य की शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये येणारा मतदारसंघ आणि तुमचा अनुभव दांडगा आहे शहर उत्तर मध्ये. किती मतदारसंघामधून भाजपाचे उमेदवार निवडून येतील? भारतीय जनता शहर उत्तर म्हणता का तुम्ही? पूर्ण शहर उत्तर. शहर उत्तर मध्ये भारतीय जनता पार्टीचे 1, 2, 3, 4, जवळपास 30 का 25? 27 ते 28 उमेदवार निवडून. म्हणजे माझ्यापेक्षा म्हणजे 2 जास्त सांगताय आणि इतरांपेक्षा 2 कमी. 28 ते 29 उमेदवार येतील आमची निवडून. आपण मे बी 30 धरू. हा, 100%. 30 शहर येणार आणि सत्ता ही भारतीय जनता पार्टीची बसणार. महापौर ही भारतीय जनता पार्टीचा आपल्याला दिसेल. नक्कीच सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक वाटा शहर उत्तरचा असतो आणि शहर उत्तर मधून किती उमेदवार निवडून येणार आणि किती उमेदवार सभागृहामध्ये वाट्यासाठी वाटा मागायला उभारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पाटील.